भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारत देशाच्या इतिहासातलं एक असं नाव, असं अजरामर नाव की ज्यांनी 5000 वर्षाचा जो आपल्या देशाचा इतिहास होता तो अवघ्या 40 वर्षात संपवला. इतका हुशार व्यक्तिमत्व ज्यांच्या बुद्धीची तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. कारण रोज आपल्या देशामध्ये काही ना काही घडते आणि ते घडताना पावलोपावली माझ्यासारख्या व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याची जी महत्त्वाची बाजू आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे ते रोजच्या दिवसाला त्या संविधानाचं वेगळेपण हे आपल्या समोर येताना दिसतंय. बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत जे ह्या राज्यघटनेच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापर्यंत दिलेले आहेत. म्हणजे आज स्पृश्य अस्पृश्य भेद मिटला आपल्या राज्यघटनेमुळे, जाती धर्मातला तेढ मिटला आपल्या राज्यघटनेमुळे, गरीब श्रीमंत असा भेद मिटला राज्यघटनेमुळे, स्त्री पुरुष यांच्यातला जो भेदभाव होता तो मिटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अनमोल अशा आपल्या संविधानामुळे. संविधानामध्ये बऱ्याच गोष्टी अशा प्रकारे आहेत म्हणजे राज्यघटना लिहिताना त्यावेळेला जो विचार, जे विजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे होतं की याच्या पुढे आपल्या देशाची लोकसंख्या कशी वाढेल किंवा राज्यकर्ते कशा प्रकारे वागतील आणि यांच्यावरती कंट्रोल ठेवायचं असेल तर ते कशा प्रकारे ठेवू शकतो, हे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला होता जेव्हा ही राज्यघटना बनली. म्हणजे विचार करा ना, आता परवाचाच विषय घ्या तुम्ही, संसदमध्ये महिला विधेयक जे मांडलं होतं सत्ताधारी पक्षाकडनं, त्या महिला विधेयकाला 298 मतं मिळाली होती आणि त्याच्या बाजूने 230 मतं मिळाली होती. मुख्यतः काय असतं की एखाद्या बाजूने एक वोट जरी जास्त मिळालं तरी बहुमत असं आपण मानतो. पण राज्यघटनेमध्ये अशा काही गोष्टी आहेत की जरी तुम्ही बहुमतामध्ये असाल तरी असणाऱ्या खासदारांच्या संख्येमध्ये तुम्हाला 2/3 मतं जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही एक विधेयक मंजूर करायला, घटना दुरुस्ती करण्यासाठी, तोपर्यंत ते विधेयक पार्लमेंटमध्ये मंजूर होत नाही. म्हणजे बघा ना, जो घटनेचा आपला मसुदा आहे, जो पाया आहे, म्हणजे प्रत्येकाला असं वाटत गेलं आत्तापर्यंत की आम्ही सत्तेत आहोत, आम्ही सगळं काय करू शकतो, आम्ही काय पण करू शकतो, इवन म्हणजे आपण ह्या देशाची राज्यघटनासुद्धा बदलू शकतो. प्रत्यक्षात जेव्हा ही वेळ आली तेव्हा त्यांना कळलं की संविधानामार्फत तुम्ही जरी संख्याबळामध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही एखादं विधेयक घटना दुरुस्ती करतानासुद्धा तुम्हाला 2/3 मेजॉरिटी पाहिजे, त्याशिवाय तुम्ही एखादं विधेयक मंजूर करू शकत नाही. म्हणजे केवढी मोठी गोष्ट. म्हणजे मला दिवसेंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार आणि त्यांनी लिहिलेली राज्यघटना याच्यावरती इतका अभिमान मला होतो आहे. कारण इतक्या दूरवरचा विचार हा कोण करेल असा विचारसुद्धा आपल्या डोक्यामध्ये येत नाही की आज नंतर 10 वर्षांनी, 20 वर्षांनी किंवा अगदी 50-100 वर्षांनी या देशामधली लोक कशा प्रकारे वागतील, कशा प्रकारे ह्या राज्यघटनेचा वापर करतील किंवा ह्याच्यापुढे येणारी परिस्थिती कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टीवरती इतक्या वर्षाआधी अभ्यास केला जातो. म्हणजे विचार करा, आज जेव्हा हे विधेयक नामंजूर झालं, महिला विधेयक, त्यावेळेला सत्ताधारी जो भाजप पक्ष होता त्यांच्या चेहऱ्याचे रंग उडाला. प्रत्येकजण रडत राहिला मीडियासमोर, अगदी पंतप्रधानापासून महाराष्ट्राच्या CM पर्यंत सगळ्यांनी माध्यमांवरती आपलं रडगाणं गायलं की बघा विरोधक कसा आहे, महिलांच्या बाजूने नाही, हे नाही, ते नाही. खरं तर हे त्यांचं इतक्या वर्षांमध्ये त्यांना मिळालेलं हे पहिलं अपयश होतं जे संविधानाने तुम्हाला दाखवलेलं आहे. ही आहे संविधानाची ताकद, ही आहे भारतीय राज्यघटनेची ताकद.
की इथे प्रत्येकाला आपली पायरी दिलेली आहे की तुम्ही याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. जे जे मोठे मोठे होऊन गेले किंवा अजूनही येतील की आम्ही हे बदलू शकतो ते बदलू शकतो, तर नाही, तुम्ही असं काही करू शकत नाही. जोपर्यंत ह्या देशाला लोकशाही आहे किंवा लोकांचं राज्य ह्या देशामध्ये आहे आणि जी अनमोल राज्यघटना ही लोकांसाठी बनलेली आहे, तोपर्यंत हे बदलण्याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मी महिलांच्या वतीने किंवा सगळ्या समाजाच्या वतीने, भारतीय नागरिकांच्या वतीने मी आभार मानते. कारण बाबासाहेब, तुम्ही होतात म्हणून माझ्यासारख्या महिला शिक्षित झाल्या, तुम्ही होतात म्हणून आम्हाला सगळे हक्क मिळाले, आणि फक्त तुम्ही होतात म्हणून अगदी सवर्णांपासून OBC, NT, ST, SC सगळ्या प्रवर्गाला एक संरक्षण मिळालं. ते फक्त तुमच्यामुळे. म्हणून सगळ्यांच्या वतीने बाबासाहेबांचं मी खूप आभार मानते. असा माणूस, असे व्यक्ती पुन्हा होणं शक्य नाही आहे. एका माणसाने विचार करा, 5000 वर्षांचा इतिहास बदलला, जो 40 वर्षाच्या त्यांच्या अथक मेहनतीवरती, अथक अभ्यासावरती त्यांनी हे सगळं संपवून टाकलं आणि आपल्या देशाला लोकशाही दिली. आपल्या देशाची राज्यघटनाच काय म्हणते? सुरुवातच आहे की आम्ही भारताचे लोक. या एका लाईनमध्ये खूप काही दडलेलं आहे. म्हणून या देशामध्ये जे जे सत्तेमध्ये आले, प्रत्येकाच्या डोक्यात जो माज गेला तो ह्या राज्यघटनेने तेव्हाच बाहेर काढलेला आहे. आणि परवा ज्या प्रकारे आपल्या मोदी साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आज जेव्हा फडणवीस साहेबांनी तमाम महिला आमदारांना सोबत घेऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघताना अक्षरशः त्यांची तडफड दिसत होती, तळमळ दिसत होती. ती म्हणजे पुढच्या इलेक्शनला आम्ही जिंकून येणार नाही हे स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. महिलांविषयी तुम्हाला काही पडलेलं नाही भाजपला, कारण ह्या भाजपच्या सत्तेमध्येच महिलांवरती भरपूर अन्याय असे झालेले आहेत. मणिपूरच्या महिलांचं उदाहरण माहितीच आहे. आणि ज्या पंतप्रधानांचं, ज्या पेट्रोलियम मंत्र्यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे, ती माणसं महिला रिझर्वेशन, महिला विधेयकाची वार्ता करत आहेत. आणि आम्ही विश्वास ठेवायचा, आम्ही महिलांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा की तुम्हाला महिलांविषयी जास्त तळमळ आहे. अहो CM, तुमच्या मिसेसने, तुमच्या वाईफने, तुमच्या बायकोने सर्वसामान्य महिलांना वेश्या व्यवसायाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून बघा म्हणून सल्ला दिलेला आहे. तुम्ही महिला विधेयकाची वार्ता करताय, तुम्ही महिला सुरक्षांची वार्ता करताय. आणि भाजप हे नरेंद्र मोदी, ज्यांना आपल्या पत्नीला स्थान देता आलं नाही, तुम्ही महिला विधेयकाची वार्ता करताय. तर तुम्हाला जर इतकं वाईट वाटलं ना, हे महिला विधेयक संसदेमध्ये नामंजूर झालं. आपल्या देशाचे पहिले कायदेमंत्री, ज्यांनी 4 वर्ष महिलांच्या समानतेवरती अभ्यास केला होता, जे तुमच्या मनुस्मृतीमध्ये सुद्धा महिलांना दुय्यम स्थान दिलं गेलं होतं. तुम्ही तुमच्या वेदांमध्ये बघा महिलांविषयी काय काय लिहिलेलं आहे. आणि त्यावरती अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांना असं अभ्यासामध्ये आलं की ह्या देशामध्ये जर समानता फक्त कागदोपत्री असेल तर त्याला अर्थ नाही, ती कायद्याद्वारे अंमलात आणायला पाहिजे, ज्यामध्ये स्त्री पुरुष समानतासुद्धा आली. आणि त्यावेळेला हिंदू कोड बिल 1951 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये सादर केलं, त्यावेळेला बऱ्याच जणांना असं वाटलं की हे आमच्या धर्माच्या विरोधात आहे, कारण महिलांना समानता मिळते, हा माणूस आमचा धर्म बुडवायला निघाला आहे. म्हणून ते हिंदू कोड बिल जेव्हा संसदेमध्ये नामंजूर झालं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय वाईट वाटलं की आजही आपला समाज हा महिलांना समानता द्यायला मागे पडतोय. आणि त्या रागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदावरती लाथ मारली होती. कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता की असं पद काय कामाचं ज्याच्याने मी महिलांना न्याय देऊ शकत नाही, म्हणून त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर हे हिंदू कोड बिल
पास झालं, पण ते तुकड्यांमध्ये पास झालं, थोडं थोडं तुकडे करून ते पास करण्यात आलं. आणि आज जे आम्हाला जे हक्क मिळालेला आहे, आमचा न्याय आम्हाला जो मिळालेला आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या हिंदू कोड बिलामुळे आज आम्ही साक्षर झालो आहे. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी, आम्हाला सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य, पुरुषांप्रमाणे सगळी समानता आम्हाला जी मिळाले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, की जर तुम्हाला महिला विधेयक इतकं जर जवळचं वाटे, इतकं महिलांच्या ते फायद्याचं होतं ना, ते नामंजूर झालं आहे ना, मग आता ह्याच्यामध्ये कोण कोण आपले राजीनामे देणार आहेत हे पण कळू देत. म्हणजे महिला विधेयक जे तुम्ही आणलेलं आहे त्याची काय गंमत आहे हे संपूर्ण देशाला कळलेलं आहे. फक्त हे विधेयक आणून तुम्ही फक्त UP बिहारसारख्या राज्याची फक्त ते लोकसंख्येवरती तुम्ही तिकडचे खासदार वाढवणार, कारण कॅल्क्युलेशन आहे ना. जरी तुम्ही म्हणताय की तुम्ही दक्षिणेतल्या राज्यांचे जरी तुम्ही खासदार वाढवताय ना, तरीसुद्धा ज्या मेजॉरिटीमध्ये उत्तर भारतातल्या खासदारांची संख्या वाढणार आहे, तुलनेने दक्षिण भारतातल्या खासदारांची संख्या ही कमी असणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला संपूर्ण देशावरती कंट्रोल ठेवायचं आहे. आणि हे तुमचं गणित सगळ्यांना समजलं आहे आणि म्हणून तुमचं हे विधेयक नामंजूर झालेलं आहे. जर तुम्हाला महिला आरक्षणाचं, महिला विधेयकाचं एवढंच जर वाटतं आहे ना, तर जे ऑलरेडी महिला संख्या, जे आपल्या खासदारांची संख्याबळ आहे ना, त्याच्यातून तुम्ही महिलांना रिझर्वेशन द्या. आणि तुमच्या जेवढ्या खासदार महिला आहेत, मला त्यांनाही एक प्रश्न विचारायचा आहे, जेवढे महिला कुस्तीगीर होते, त्यांनी जे मागे आंदोलन केलं तुमचाच भाजपचा बृजभूषण सिंग याच्या विरोधात, त्या महिला कुस्तीगीरांच्या बाजूने तुमच्या महिला खासदार किती उभ्या राहिल्या? मणिपूरला जेव्हा महिलांना निर्वस्त्र फिरवण्यात आलं त्यावेळेला ह्या भाजपच्या किती महिला खासदार त्या मणिपूरच्या विषयामध्ये बोलल्या? आता होळीमध्ये तिकडच्या कितीतरी महिलांना अशा अश्लीलप्रमाणे टच करण्यात आलं, उचलण्यात आलं, फॉरेनर्स लोकांना जबरदस्तीने रंग लावण्यात आला. किती महिला खासदार त्या महिलांच्या, त्या मुलींच्या बाजूने संसदेमध्ये बोलल्या? आत्ता मागे, जास्त मागची गोष्ट पण म्हणत नाही, नालंदामध्ये, बिहारमध्ये ज्या एका मुलीला ज्या प्रकारे तिची धिंड काढली, त्या विषयामध्ये किती भाजपच्या महिला खासदार संसदेमध्ये बोलल्या? हा माझा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही बोलू शकत नाही तर तुम्ही महिला विधेयकावरती काय म्हणून आंदोलन करता? कशासाठी म्हणून तुम्ही आंदोलन करता? ज्या महिला खासदार आहेत त्या महिलांच्या बाबतीत काय बोलू शकत नाही. तुम्ही महिला विधेयकावरती बोलताय, जर तुमच्यात दम असेल ना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी म्हणून राजीनामा दिला होता ना, तेवढे गट्स असतील, राजीनामा देऊन दाखवा, जर एवढंच महत्त्वाचं विधेयक असेल तर. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.